मित्रांनो, माझे नाव राघव आहे. माझे लग्न झाले असून मी आणि माझी बायको दोनच जण घरी राहतो. मला नोकरी लागल्यामुळे मी शहरात राहायला आलो आणि घरचे बाकी जण गावात राहतात. आमच्या लग्नानंतरचा संसार फारच सुरळीत सुरू होता आणि आम्ही हव्या त्या गोष्टी फार चांगल्या पद्धतीने उपभोगत होतो. तसेच आम्ही आपले प्रेम फार चांगल्या प्रकारे व्यक्त करायचो. पण माझ्या बायकोला राग लवकर येत होता आणि मी अजून तिला चिडवत राहायचो, त्यामुळे ती अजूनच रागात यायची. नंतर मी तिला मनवायचो, पण आमच्या मधले प्रेम कधीच कमी झाले नाही. माझे काम महिन्यातून काही दिवस बाहेर असायचे, पण मी बाहेरून आल्यावर तर आम्ही अजूनच मजा करत होतो. आमच्याकडे एक कामवाली यायची. ती दिसायला साधारण होती. ती रोज सकाळी यायची. एकदा असे झाले की मी 5 दिवसासाठी बाहेर गेलो होतो. चौथ्या दिवशी माझ्या बायकोने मला कॉल केला आणि विचारले, तुम्ही उद्या येणार आहे ना? तर मी तिला म्हणालो, नाही, मला अजून 2 ते 3 दिवस लागेल. पण माझे काम लवकरच संपले, त्यामुळे बायकोला सरप्राईज देण्यासाठी मी 5व्या दिवशीच घरी आलो. घरी आल्यावर मला बायको दिसली नाही. मी सर्व रूम बघितल्या तरी सुद्धा ती दिसत नव्हती. मी बाथरूम जवळ गेलो तर पाण्याचा आवाज येत होता. मला समजले ती आंघोळ करत असेल, म्हणून मी शांतपणे उभा होतो आणि ती जशी बाहेर आली तसाच मी तिला मागून मस्करी करत पकडले. माझे हात पण नको तिथे लागले होते. पण अचानक तिने आवाज केला आणि मागे वळून पाहिले. बघतो तर ती माझी बायको नसून मोलकरीण होती. पण तिने जो गाऊन घातला होता तो पण माझ्या बायकोचाच होता. मी तिच्याकडे बघून सॉरी म्हणालो आणि तिला सांगितले, मला वाटले माझी बायको आहे आणि तुम्ही पण माझ्या बायकोचाच गाऊन घातला आहे. आता तिला काही समजत नव्हते, कारण माझा स्पर्श पण फार जोराने नको तिथे झाला होता. ती माझ्याकडे बघत पण नव्हती. मी तिला म्हणालो, माझी बायको कुठे गेली आहे? तर म्हणाली, त्या पार्लर मध्ये गेल्या आहे. मग तिला विचारले, तुम्ही तर सकाळी येता, पण आज कसे काय या वेळेवर? तर ती सांगू लागली, मला मॅडमने थांबायला लावले, कारण मॅडमची तब्येत बरोबर नव्हती आणि तुम्ही पण बाहेर गेले होते, म्हणून मॅडम म्हणाली, तू 2 दिवस माझ्या घरीच राहा. तसेच मी कपडे पण आणले नव्हते, म्हणून मॅडमनेच मला हा गाऊन दिला. मला माझ्या त्या गोष्टीबद्दल बरोबर वाटत नव्हते, म्हणून तिला म्हणालो, अजून मला माफ करा, कारण मला तुम्ही आहे म्हणून माहित नव्हते. तर ती म्हणाली, तुमची पण काही चुकी नाही, कारण एक तर मी कधीच या वेळेवर इथे राहत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी गाऊन पण मॅडमचा घातला, त्यामुळे तुम्हाला वाटले मी मॅडमच आहे. त्यानंतर ती मला विचारू लागली, साहेब तुमच्यासाठी चहा देऊ का? मी तिला हो म्हणालो आणि ती किचन मध्ये जाऊन चहा बनवायला गेली. त्यानंतर माझी बायको आली आणि मला विचारू लागली, तुम्ही तर 2 दिवसांनी येणार होते, आजच कसे आलात? मग आम्ही बोलू लागलो. आता मोलकरीण चहा घेऊन आली होती. माझी बायको म्हणाली, माझी काल तब्येत बरोबर वाटत नव्हती, म्हणून तिला आपल्याकडेच ठेवले. थोड्या वेळ बोलून मी आराम करू लागलो आणि उठलो तेव्हा रात्र झाली होती. माझ्या बायकोने मला उठवले. नंतर आम्ही जेवण करू लागलो आणि जेवण झाल्यानंतर आपल्या खोलीत गेलो. आज मी 5 दिवसानंतर घरी आलो होतो, त्यामुळे आज तर मनात अनेक गोष्टी निर्माण होत होते. मी खोलीत होतो आणि थोड्या वेळाने बायको आली आणि थोड्या वेळाने आमच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. फार आनंदाने आम्ही आपला कार्यक्रमात रमत जात होतो. पण आज माझी बायको थोडा जास्तच आवाज करू लागली होती, त्यामुळे मी अजूनच तिला आनंद देऊ लागला होता आणि आज मनसोक्तपणे वेळेचा लाभ घेऊ लागलो. पण आम्हाला भानच नव्हते की बाहेर मोलकरीण झोपून आहे म्हणून. त्या सकाळी उठलो तेव्हा मोलकरीण आधीच उठली होती. मी झाल्यावर तिने मला चहा दिला आणि आम्ही चहा पिऊ लागलो. पण तिच्या डोळ्यावर झोप दिसून येत होती आणि असे वाटत होते की ती रात्री बरोबर झोपली नसावी. मी तिला विचारले, तुम्ही रात्री झोपले नाही का? आता तुम्हाला झोप येत आहे? ती माझ्याकडे बघून म्हणाली, एवढ्या आवाज येत होता तर कशी काय झोप लागणार आहे? मी तिला विचारले, कशाचा आवाज येत होता तुम्हाला? मोलकरीण म्हणाली, तुमच्या खोलीतला. आता मला पूर्ण समजले होते आणि तिला पण कळले होते, म्हणून तिला म्हणालो, आता काय करणार आहे मी? एवढे दिवसा बाहेर होतो म्हणून तो आवाज आहे. तसेच मोलकरीणला म्हणालो, पण या आवाज मी नाही, तुझी मॅडम काढत होती, त्यामुळे यात माझी काही चुकी नाही. तर ती हसू लागली
आता आमचे एवढे बोलणे झाले होते, त्यामुळे मी तिला सांगितले, या वेळेत सर्वच आवाज काढत असतात म्हणून तुम्ही आम्हाला म्हणू नका, कारण तुम्ही पण तसेच करत असाल. यावर तिचे काहीच उत्तर आले नाही आणि ती माझ्याकडे बघत होती. मी तिला बोललो, माझ्या गोष्टीचा तुम्हाला राग आला का? ती म्हणाली, राग तर नाही आला, पण मी आठवत होते की शेवटच्या वेळी मला केव्हा या गोष्टी मिळाल्या होत्या. आता आमच्या गोष्टी फारच दूरवर गेल्या होत्या, म्हणून मी तिला म्हणालो, म्हणजे तुम्हाला या गोष्टी मिळत नाही का, म्हणून तुम्ही असे म्हणत आहात? तिने माझ्याकडे बघितले आणि सांगू लागली, आता तुम्हाला कसे सांगू, माझा नवरा रोज दारू पिऊन येतो. त्याला फारच दारूचे व्यसन आहे, त्यामुळे तो रोजच दारू पिऊन येऊन मला काही न देता आराम करतो. पण आज तुमचा तो स्पर्श आणि त्यानंतर हा आवाज, यामुळे तर मला फारच वेगळे वाटू लागले आहे. मी तिच्या बोलण्यावर म्हणालो, नकळत जेव्हा तुमचा स्पर्श मला झाला तेव्हा मला फारच छान वाटले होते, कारण याआधी मला असा स्पर्श झाला नव्हता. तर ती म्हणाली, रात्रीच तुमचा आवाज ऐकू आला, तरी तुम्ही असे म्हणत आहात. तरी मी तिला बोललो, प्रत्येकाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये फरक असते ना, आणि तो फरक मला काल दिसला आणि कोणात जास्त आनंद आहे ते सुद्धा कळले. तर ती म्हणाली, आता मला पण कळू द्या, तुम्हाला कोणामुळे जास्त आनंद वाटला? तर मी म्हणालो, तुमच्यामध्ये. आता ती लाजल्यासारखी झाली होती. आम्ही बोलत असताना माझी बायको आली आणि मोलकरीण आपले काम करायला गेली, पण तिच्या या गोष्टी माझ्या डोक्यात फिरत होत्या. काही वेळाने माझ्या बायकोच्या 2 मैत्रिणी घरी आल्या आणि ते बोलू लागले. तिच्या मैत्रिणी गेल्यावर ती मला म्हणाली, आज मी बाहेर जाणार आहे आणि उद्याला येईल. मी म्हणालो, कुठे जात आहे? तर तिने सांगितले, आता ज्या मैत्रिणी आल्या होत्या, आम्ही सर्व मिळून आधीच विचार केला होता की कुठेतरी जायचे, आणि तुम्हाला तर 2 दिवस सुट्टी आहे म्हणून मी जाऊन येते. तसेच आज मोलकरींना घरी जाऊ द्या, उद्या येऊन ती तुमचा स्वयंपाक करून देईल. मी पण तिला ठीक आहे म्हणालो. मग ती कुठेतरी बाहेर जाऊ लागली. आता घरात मी आणि मोलकरीण होतो. मी आपल्या खोलीत बसून होतो आणि मोलकरी माझ्या खोलीत आली. मी असाच आपल्या विचारात होतो, तर मोलकरीणने मला आवाज दिला, पण मला आवाज काही ऐकू आला नाही, त्यामुळे तिने परत मला आवाज दिला. आता मला आवाज आला. ती म्हणाली, कसला विचार करता एवढा? मी मुद्दाम तिला म्हणालो, मी तुमचाच विचार करत आहे. तर ती बोलली, माझा कसला विचार करता? मी तिच्याकडे बघून म्हणालो, तुम्ही एवढे छान आहात तरी तुमच्या नवऱ्याचे तुमच्याकडे लक्ष नाही, आणि तुमच्या सोबत घडलेल्या त्या 2 गोष्टी आणि आपले झालेले बोलणे, त्यामुळे मला तुमचाच विचार येत होता की तुम्हाला सर्व गोष्टी मिळणार की नाही. ती माझ्याकडे बघून सांगू लागली, आता मिळणार का माहित नाही, कारण फार दिवसापासून तर मिळणे बंदच झाले आहे. हळूच मी म्हणालो, तुमची हरकत नसेल तर मी काही मदत करू शकतो का? माझ्या या बोलण्यावर तिने माझ्याकडे एक वेगळ्या नजरेने बघितले आणि म्हणू लागली, माझ्यासोबत घडलेल्या त्या 2 गोष्टीमुळे माझ्या पण मनात अनेक गोष्टी निर्माण झाल्या आहे आणि मला पण त्या गोष्टी पूर्ण करायची इच्छा वाटत आहे. तसेच आता तर तुम्ही पण मला तेच म्हणाले, पण घरी मॅडम असते ना. आता तिने असे म्हटल्यावर मी म्हणालो, मॅडम उद्या सकाळी जाणार आहे आणि ती परवा येईल. तर ती हसली आणि म्हणाले, ठीक आहे, बघू आपण नंतर, पण आता मी घरी जाते. आणि ती आपल्या घरच्या दिशेने निघाली. आता माझ्या मनात होणारा आनंद मी कुणाला सांगू पण शकत नव्हतो. त्यानंतर तो दिवस पण निघून गेला. सकाळी उठल्यावर माझी बायको आपल्या तयारीतच बिझी होती. त्यानंतर तिने आपली बॅग पॅक केली आणि मला म्हणाली, मी चालले आहे आणि उद्या येईल. मी तिला काही पैसे दिले आणि सावकाश जा बोललो आणि ती निघाली. ती जाताना नाश्ता आणि जेवण बनवून गेली होती, कारण तिला पण डब्बा घेऊन जायचा होता. ती गेल्यावर जवळपास 2 तासाने मोलकरीण आली. आज मोलकरीण सुंदर साडी नेसून आली होती आणि नेहमीपेक्षा आज अजूनच छान दिसत होती. मी तिच्याकडे बघून म्हणालो, आज कुठे गेले होते का? तर ती म्हणाली, कुठेच नाही, तुमच्याकडेच आले. तसेच ती मालकीण बद्दल विचारू लागली. मी तिला सांगितले ती गेली आहे फिरायला आणि डायरेक्ट उद्याच येईल. तिने एक वेगळीच स्माईल दिली. आता आम्ही घरी दोघेच होतो म्हणून मी जास्त वेळ न घेता तिला माझ्याकडे, ती पण काही न बोलता जवळ. आता तिला फार दिवस पासून काही न मिळालेल्या गोष्टीवर मी जाऊन चिटकवले आणि आम्ही त्याचा आस्वाद घेऊ लागलो. आम्हाला रोखणार कोणीच नसल्यामुळे आम्ही मनमोकळ्यापणाने आपल्या कामात रमून जात होतो.
तसेच तिचा तो मला मिळणाऱ्या प्रतिसादमुळे अजूनच आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. हळूहळू अनेक गोष्टी दूर होऊन आम्ही आमच्या गोष्टीचा आनंद घेऊ लागलो आणि या आनंदात आमचा फार वेळ निघून पण गेला होता. पण तिला ज्या गोष्टीची आवश्यकता होती तिथे मी पोहोचलो आणि मी माझ्या पद्धतीने काम करू लागलो. पण आता मला आवाज ऐकू आला, तर मी तिच्याकडे बघून म्हणालो, तुम्ही पण आवाज करत आहात? तर ती म्हणाली, काय करणार, अनेक दिवसानंतर तुम्ही मला या गोष्टी दिल्या त्यामुळे असे होणारच. आणि आम्ही अजूनच आपल्या कामात सामावून जाऊ लागलो. त्या दिवशी तर आम्ही फार चांगल्या पद्धतीने मनात असलेल्या गोष्टी पूर्ण केल्या. तसेच ती मला म्हणाली, मला कधीच वाटले नव्हते की मला या सर्व गोष्टी मिळेल म्हणून. पण आपल्यामध्ये नकळत काही गोष्ट घडून आल्या आणि त्यामुळे मला या सर्व गोष्टी मिळाल्या. तसेच या गोष्टीमुळे मला फार आनंद होत आहे. तर मी तिच्याकडे बघितले आणि म्हणालो, तुम्हाला यानंतर पण या आनंदाची आवश्यकता पडेल का? तर ती हसून म्हणाली, जेव्हा पण मला आवश्यकता पडले तुम्ही तर आहेच ना. आणि आम्ही हसू लागलो. मित्रांनो, कथा आवडल्यास कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.